एकदम छान, एकदम चविष्ट अशी तोंडल्याची भाजी. नेहमी आपण भातामध्ये घालतो किंवा भाजी करतो, पण तुम्ही ह्या प्रकारे जर भाजी करून बघितली ना, तर एकदम छान, एकदम चविष्ट अशी भाजी होते. आता मार्केटमध्ये 2 प्रकारचे तोंडले असतात. एक छोटे असतात, थोडेसे बुटके असतात व हे लांबकोळे असतात. हे लांबकोळे जे असतात, हे चवीला पण खूप छान असतात व हे लवकर खराब देखील होत नाही. ते लगेच पिवळे वगैरे पडतात. तर आता हे लांबकोळे जे आहे, ती आता मी याची भाजी करून दाखवते तुम्हाला. एकदम छान मस्त बघा किती हिरवेगार एकदम छान मस्त असे थोडेसे पोपटी कलरचे पण असतात. हे एकदम लांब असतात. आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. पण हे करताना आपण पुष्कळ प्रकारे ही भाजी करू शकतो. पण ह्या प्रकारे नक्की करून बघा. आता मी हे दोन्ही साईडचे त्यांचे ते देठ असतात ते काढून घेतलेले आहे व त्याला एक काप मारून घेतला आहे विरुद्ध दिशेने असा दुसऱ्या साईडला. आपल्याला बघा हे अशा प्रकारचे आणि यामध्ये काही मसाला वगैरे काहीच भरायचा नाही. आपल्याला एकदम साधी सोपी आणि एकदम चविष्ट अशी होणारी भाजी आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा आता ह्या अशा प्रकारे मी हे सगळे तोंडले जे आहे हे सगळे कट करून घेणार आहे. आता इथे मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे व ह्या तेलामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे छान मस्त की फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्याला एकदम छान अशी चव येण्यासाठी आपण थोडं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे पहा. आणि आता मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान. आणि आपल्याला आता याची एक वाफ काढून घ्यायची आहे. थोडक्यात म्हणजे कसं की हे अगदी निम्म्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता यासाठी आपल्याला एकदम साधा सोपा असा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये मी एक टमाटो बारीक करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मी आता त्याला एक मीडियम आकाराचा एक कांदा जो आहे तो कट करून घेत आहे. बघा आता मी कांदा कट करून घेत आहे. एकदम साधा सोपा मस्तपैकी जास्त काही त्याला खडे मसाले हे ते काही 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 वापरायची गरज नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही भाजी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आता हे दोन्ही मी ग्राइंड करून घेणार आहे. बघा याची छान अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे व इकडे आपल्या तोंडल्या देखील अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. छान असं व्यवस्थित परतवून मस्तपैकी असा त्याचा कलर थोडा चेंज व्हायला पाहिजे. बघा आता पुन्हा एकदा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. बघा झाले आपले हे तोंडले. बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान मस्त अशा त्या शिजलेल्या आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आहे. बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका. व या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा व मला कमेंट करा कशी झाली ते नक्की सांगा. बघा आता आपण जो मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला जो मसाला होता ह्या तेलामध्येच आपल्याला छान असा मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे व त्यातच मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्यांची ही जी आहे कोथिंबीर ही पेस्ट करून घेतलेली आहे. याच्याने स्वाद खूपच छान येतो आणि व्यवस्थित असं मस्त फ्राय करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत. असं तेल सुटेपर्यंत जर आपण मसाला फ्राय केला ना तर रस्स्याला पण तर्री एकदम छान येते व भाजी देखील चवीला एकदम छान आणि चविष्ट लागते. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. छान असा मस्त असा फ्राय करायचा आहे. बघा किती छान असा फ्राय झालेला आहे. एकदम छान असं मस्त तेल सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला काही पावडरी मसाले घालायचे आहे. त्यामध्ये मी थोडं हिंग घालून घेतलेलं आहे, धने पावडर घालून घेतलेले आहे, हळद घालायचं आहे, तिखटपणानुसार आपल्याला 3-4 चमचे तिखट घालून घ्यायचं आहे बघा. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे व हे मसाले सगळे छान असे मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला मसाले जळू नये म्हणून थोडंसं गरम पाणी आधी घालून घ्यायचं आहे. पाणी हे गरमच घालायचं आहे म्हणजे आपल्या रश्श्याला पण छान अशी तर्री पण येते आणि मसाला पण लवकर शिजतो. आता यामध्ये मी तोंडले घालून घेतलेले आहे बघा. असे छान मस्त तोंडले आपल्याला ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. एकदम छान फ्राय करायचे आहे. बघा एकदम छान. आणि आता एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढल्यानंतर बघा किती छान अगदी मस्त हे मसाल्यामध्ये एकजीव झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. आता मात्र आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, ते पण गरम केलेलं. आणि मस्त ही भाजी आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे. बघा एकदम छान अशी मस्त शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला. एकदम सुंदर कलर पण आलेला आहे. यामध्ये तुम्ही कसुरी मेथी देखील टाकू शकता, पण मी नाही टाकलेली. आणि कोथिंबीर पण टाकू शकता. आपल्याला याच्यामध्ये वाफ काढून घ्यायची आहे. बघा एक वाफ काढली. बघा आपली भाजी किती सुंदर आणि तर्री पण किती छान आलेली. एकदम मस्त अशी मसालेदार, म्हणजे जास्त मसाला न घालता. हा घरचा मसाला मी अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. बघा मस्त असा
मसाला तयार झालेला आहे एकदम. आता शेवटची एक वाफ काढून घ्यायची आहे व अशा प्रकारे ही आपली तोंडल्याची मस्त रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही करा, नाही केला तरी चालेल. मस्त पोळी बरोबर ही भाजी आणि साईडला मी लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे. लिंबाच्या लोणच्याची देखील रेसिपी मी टाकलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्ही. बघा किती छान असे तोंडले शिजलेले आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा. केल्यानंतर मला कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. चला तर मग धन्यवाद.